आणि दर महिन्यात 2 या हिशोबाने हा 5वा महिना चालू आहे. आय विल से दॅट आय हॅव अचीव्ड माय एम. जर मी पुढच्या महिन्यातले 2 एपिसोड पूर्ण केले, तर 6 महिने यशस्वीरित्या मी हे पूर्ण केलं. याचं एक मला स्वतःला समाधान मिळेल. ऑब्व्हियसली जे सगळे लोकं जॉइन होतात त्यांच्यासाठी त्यांचंही खूप स्वागत आहे आणि त्यांनाही माझे खूप धन्यवाद आहेत, की ज्यांच्यामुळे मला हे शेअर करायला मिळतंय आणि त्यांचे अनुभव मला मला पण ऐकायला मिळतात. ओके. आजचा टॉपिक खरं तर मागच्या एका डिस्कशनवरनंच माझ्या डोक्यात आला होता आणि त्याच्याही पुढे जाऊन मागच्या आठवड्यात ज्या काही घटना घडल्या, त्यामुळे मी हा टॉपिक घ्यायचं हे थोडंसं जास्तच डिसाईड केलं. कारण मागच्या आठवड्यात जसं आपल्याला माहिती आहे, ऑपरेशन सिंदूर ही घटना घडली आणि त्यात त्यातल्या घडामोडी आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर जो काही धुमाकूळ चालू होता आणि त्यात मीही तेवढाच हिस्सेदार होतो. शेवटी मीही मनुष्य आहे आणि त्यामुळे जे काही चालू होतं. सेकंड स्क्रीन प्रेझेंट कर. एक मिनिट हां. की दिसेल. ओके. पण ते माझं हां. ओके. मला अजूनही यातलं नीट हे उमगत नाही. तर मला मागून सांगत असतात, की कसं स्क्रीन शेअर करा वगैरे. तर जसं मी सांगत होतो, की मागच्या आठवड्यात घडलेल्या घडामोडी आणि नंतर सोशल मीडियावर झालेली गदारोळ आणि त्यामुळे एका विशिष्ट वेळानंतर असं झालं, की आपण जे काही केलं, आपण जे काही सोशल मीडियावर पाहिलं, त्यातनं काय निष्पन्न झालं किंवा मी काही जे लिहिलं, त्यातनं काय निष्पन्न झालं, तर माझ्या मतानुसार काहीच निष्पन्न झालं नाही. फक्त माझ्या मनातली भडास निघाली आणि ॲज अ आर्मी ऑफिसर मला खूप गोष्टी वाटत होत्या आणि त्या मला बोलाव्याशा वाटत होत्या. मी त्या सोशल मीडियावर टाकत होतो. पण मग हे सगळं करून मला त्यातनं काही मिळालं का? मग नाही. मग त्यात सकारात्मकता आली का? तर मला तर खूपच निगेटिव्हिटी आली मागच्या पूर्ण आठवड्यात. मग जेव्हा मी हा विचार केला, तेव्हा मग मी ठरवलं, की या वेळेला आपण हाच टॉपिक घ्यायचा, की थिंक पॉझिटिव्ह अँड टॉक पॉझिटिव्ह. सकारात्मकता. आता यात आपण बघणार आहोत, की बीइंग पॉझिटिव्ह याचा अर्थ नक्की काय? पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह थिंकिंग कशाप्रकारे असू शकतं? पॉझिटिव्ह बिहेवियर म्हणजे काय? आणि लास्टली पॉझिटिव्ह टॉक म्हणजे सकारात्मक संभाषण हे कसं असेल? एक-एक करून आपण हे बघूया. बीइंग पॉझिटिव्ह. आत्तापर्यंत जसं आपण बघितलं, आपण प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन करतो. आवाज येतोय ना? हो, व्यवस्थित येतोय. ओके, ठीक आहे. मला असं मेसेज आला आहे, की आवाज येत नाही म्हणून म्हटलं चेक करू. नाही, ओके. त्यांच्या मोबाईलचं हे वाढवायला सांगा, व्हॉल्यूम वाढवा किंवा असं काहीतरी नाही, त्या लेव्हलला हां, असेल हां. तर. ओके, ओके. ठीक आहे. तर मग सकारात्मकता म्हणजे काय? तर जीवनातल्या चांगल्या पैलूंवर लक्ष केंद्रित करायचं. प्रॉब्लेम्स किंवा समस्या, निगेटिव्हिटी ह्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण त्या परिस्थितीतले काही सकारात्मक घटक जे असतील, पॉझिटिव्ह पॉइंट्स जे असतील, ते ओळखायचे आणि आशावादी दृष्टिकोन ठेवायचा. याचा
उपयोग काय होईल, तर आपल्याला थोडंसं होप्स वाढतात, आनंद वाढतो, ग्रॅटिट्यूड मिळतो आणि वी बिकेम मोर फ्लेक्सिबल. आणि फ्लेक्सिबल जेव्हा मी म्हणतो त्याचा अर्थ, की बऱ्याच गोष्टी आपण अडॅप्ट करू शकतो, वेळेवर अडॅप्ट करू शकतो आणि ज्याचा आपल्याला आपल्या जीवनात फायदा होऊ शकतो. अर्थात ह्याचा अर्थ मुखवटा धारण करून जगायचं नाही बरं का, की मी समाजात वावरताना एक मुखवटा धारण करीन हसण्याचा. मागं मी दुःखी आहे, पण मी हसण्याचा मुखवटा, कारण मला सकारात्मक व्हायचंय आणि मला सकारात्मक व्हायचंय म्हणून मी मुखवटा धारण केलाय. सो दॅट इज नॉट व्हॉट आय मीन हिअर. ठीक आहे. माझं नेट थोडं स्लो आहे, त्यामुळे स्लाइड चेंज व्हायला वेळ लागतोय. ओके. मग जेव्हा आपण हा विचार करतो, की आपण सकारात्मक आहोत का? आपण पॉझिटिव्ह आहोत का? किंवा आपण ॲडिक्वेटली पॉझिटिव्ह आहोत का? मग ते ॲडिक्वेट म्हणजे पुरेसे सकारात्मक किती आहे, हे आपण आपला थ्रेशोल्ड ठरवायचा आहे. त्याचाच दुसरा पैलू असा आहे, की पॉझिटिव्ह म्हणजे ऑफेन्सिव्ह किंवा आक्रमक नाही बरं का. आणि नकारात्मक म्हणजे बचावात्मक पण नाही. म्हणजे सकारात्मक म्हणलं की एकदम येस, हो, सगळ्यालाच हो आणि नकारात्मक म्हणलं की सगळ्यालाच नाही. असाही यातनं अर्थ नाही. बेसिकली याचा आपल्याला सुवर्णमध्य साधायचा आहे. पण प्रत्येक परिस्थितीत आपण जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. पण ह्याचा अर्थ आपल्या कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग करायचं नाही का? कारण ते म्हणजे नकारात्मकता होईल ना, की मी जर वर्स्ट केस सिनारिओसाठी तयार नाही राहिलो, तर मग ती सकारात्मकता कशी? पण तसं नाहीये. आपण कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग करायचंय, कारण ते आवश्यकच आहे. त्याचा अर्थ नकारात्मकता नाही. दॅट इज पार्ट ऑफ युअर प्लॅनिंग. पण जसं मराठीत एक चांगली म्हण आहे, "मन चिंतिते वैरी न चिंती." आपण बऱ्याच वेळेला फारच निगेटिव्हिटीकडे झुकतो. त्यामुळे कॉन्टिन्जन्सी प्लॅनिंग न होता ते फारच पुढच्या स्टेजला जाऊन अ, ते प्लॅनिंग होतं. कदाचित माझ्या मागं माझ्या मुलांच्या मुलांचं काय होईल? असं काहीतरी जे विचार करणं म्हणतो ना आपण, तेव्हा ती एक भोपळ्याची गोष्ट आहे, की बाई स्वयंपाक करत असते आणि एक भोपळा पडतो. मग ती बाई रडायला लागते. मग तिचा नवरा येतो. तो म्हणतो, "का गं काय रडतेस?" ती म्हणते, "बघा ना, आता मी भाजी चिरत होते, ह्या भोपळा वरनं पडला. आपलं मूल असतं लहान, तर त्याच्या डोक्यात पडला असता आणि ते मेलं असतं." मग तिची सासू येते, ती रडायला लागते. सासरा येतो, तो रडायला लागतो ऐकून आणि अख्खं गाव जमा होतं. म्हणतात, "काहीतरी झालंय यांच्या घरात." आणि मग ते विचारतात, तेव्हा सगळे डोक्यावर हात मारून घेतात. सो दॅट इज एक्स्ट्रीम निगेटिव्हिटी. आय एम नॉट सेइंग अबाउट दॅट. एक कंटिन्युअन्सी प्लॅनिंग हे आवश्यकच आहे. आता आपण सकारात्मक भावना म्हणजे काय हे बघूया. अगेन आय एम स्टक. ओके. ओके. सकारात्मक भावना म्हणजे काय आहे, की एक अशी आपल्याला अशी आनंदी भावना येते बघा किंवा एखाद्या माणसाबरोबर गेलं, त्याच्याबरोबर असलं, की आपल्याला वाटतं, हां, यांच्याबरोबर कसा वेळ जातो ना, ते कळत नाही बाबा. एकदम छान, एकदम मूड फ्रेश होतो. तसंच एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं, की अरे यार, हा खूप ना निगेटिव्ह वाइब्स देतो बाबा. ह्याच्यापाशी बसणं नको. मग आपण त्या माणसाला लवकरात लवकर टाळायचा प्रयत्न करतो. आणि अशाच काही जागा पण असतात, की जिथं आपण जर गेलो, तर आपल्याला वाटतं, येस, इथं कसं छान प्रसन्न वाटतंय. मंदिरात गेलो, की आपल्याला प्रसन्न वाटतं. तेच हॉस्पिटलमध्ये गेलो, की आपल्याला एकदम आपलं निगेटिव्हिटी जास्त येते आपल्या अंगात. सो धिस इज व्हॉट आय मीन, की सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावना म्हणजे काय? की जी आनंददायी भावना असते, आनंद आणि कृतज्ञतेपासून म्हणजे ग्रॅटिट्यूड पासून लव्ह
आणि होप या विविध भावना जेव्हा तुम्हाला जाणवतात, त्या भावना या सकारात्मक भावना असतात. त्यांची एक लिस्ट केली आहे मी. अर्थात त्या सगळ्याच नाही आहेत या, ह्याच्यात अजूनही असतील. मी एक आपली प्रातिनिधिक स्वरूपाची लिस्ट करून इथं दाखवतोय तुम्हाला. हां. कृतज्ञता, शांतता, आशा, प्रेम, प्रेरणा, आनंद, अभिमान, आवड, मनोरंजन, भीतियुक्त आदर पण ही सकारात्मक भावना आहे बरं का. म्हणजे भलेही तो भीतियुक्त असेल, पण तो आदर आहे. सो ज्याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे ऑव म्हणतो, की या माणसाबद्दल मला आदर आहे बरं का. आपल्या आजोबा किंवा पोलीस मधला जर कोणी मोठा व्यक्ती आपला नातेवाईक असेल, तर त्यांच्याबद्दल आपण एक असा भावना बाळगून असतो किंवा आर्मीतला मनुष्य, की भले आपण त्यांच्या किती जवळ असो, पण आपल्याला त्यांच्याबद्दल एक अशी आदरात्मक भावना असते. भले ते आपल्याला काही करत नाहीत, पण असं आपल्याला वाटतं त्यांच्याबद्दल जी भावना वाटते आदराची, ती. या सगळ्या सकारात्मक भावना आहेत. सकारात्मक विचार म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. मला यासाठी एक छान कोट मिळाला दलाई लामांचा. तो म्हणलं तुम्हाला आता दाखवतो मी. बीइंग पॉझिटिव्ह डझंट मीन यू डोंट हॅव निगेटिव्ह थॉट्स. इट जस्ट मीन्स दोज थॉट्स डोंट कंट्रोल युअर लाईफ. म्हणजे नकारात्मक विचारांपासून पळू नका. त्यांचं नियोजन करा. नकारात्मक विचार येतात. याला काहीही पर्याय नाही. इतकं कुणीही नकारात्मक विचार टाळू शकत नाही. पण त्या विचारांचं जर आपण सकारात्मक विचारात परिवर्तन करू शकलो, दॅट इज व्हॉट वी आर लुकिंग फॉर. दॅट इज व्हॉट वी वॉन्ट. हेच दलाई लामा म्हणतायत, की being positive doesn't mean not having negative thoughts. It is managing them. अजून एक छान कोट आहे, तोही मी तुम्हाला सांगतो. Yeah. How you think about a problem is more important than the problem itself. So always think positively. समस्येपेक्षाही आपण समस्येबाबत कसा विचार करतो हे जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच सदैव सकारात्मक विचार करा. एक मला गोष्ट लहानपणी ऐकलेली आठवतीये. डायरेक्टली रिलेटेड नाहीये, पण सकारात्मक विचाराबद्दल आहे म्हणून मी सांगतो. एक मनुष्य जंगलात फिरत असतो आणि तो एका झाडाखाली उभा राहतो आणि त्याला माहित नसतं तो कल्पवृक्ष आहे. आता त्या झाडाखाली उभा राहून थकलेला असतो, तो विचार करतो, अरे आता थंड पाणी जर मला मिळालं तर किती बरं होईल. अचानक थंड पाणी समोर येतं, एक बाटली पडते त्या समोर, काय जे काय असेल ते. त्याला बरं वाटतं, तो पाणी पिऊन टाकतो. म्हणतो असंच जर कोणी मला छान जेवण दिलं आत्ता, कारण मला भूक पण खूप लागली आहे. एकदम ते ताट समोर येतं, तो जेवतो व्यवस्थित, कारण त्याचं लक्ष ताण आणि भुकेकडे असतं. त्यामुळे त्याच्या लक्षात येत नाही की या सगळ्या गोष्टी येत आहेत कुठनं. जेव्हा तो तृप्त होतो, जेव्हा पोटोबा त्याचा थंडा होतो, तेव्हा त्याच्या डोक्यात येतं, अरे बापरे, या सगळ्या गोष्टी येत आहेत कशा? या झाडावर भूत-बीत तर नाही ना? तर ते भूत समोर येऊन उभं राहतं, कारण कल्पवृक्षच आहे. आता त्याला पुढं वाटतं, हे भूत मला खाणार तर नाही ना? झालं, गोष्ट इथं संपते. सो द आयडिया इज की सकारात्मक विचार करा ना. मिळतंय तर चांगलं विचार करा ना. वाईट कशाला विचार करताय? पण मनाची टेंडन्सी ही असते. जर मनुष्य 8 वाजता घरी येणार असेल आणि तो 8चा 9, 9:30, 10 झाले, तर आपण पहिला विचार करतो, अरे बापरे, ऍक्सिडेंट तर नाही झाला त्याचा. टेंडन्सी आहे. कांट हेल्प इट. मन आहे. पण ट्राय टू थिंक पॉझिटिव्ह. हे एक विचारांचं वर्तुळ आहे. हे मला वाटलं आपण शेअर करावं तुमच्याशी, की विचार जे आहेत त्यातनं विश्वास निर्माण होतो. विश्वासातनं भावना येतात, म्हणजे फीलिंग्स येतात आणि फीलिंग्समधनं कृती होते, म्हणजे ॲक्शन्स होते. हे सर्कल कंटिन्युअस असतं, की पहिल्यांदा विचार येतात, मग त्या विचारातनं आपला विश्वास दृढ होतो, बिलीफ्स.
मग त्या बिलीफ्स मधनं आपल्या भावना असतात, म्हणजे फिलिंग्स, आणि त्या फिलिंग्स मधनं आपली कृती घडत असते. सो इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, हे खूप जरुरी आहे की आपण सकारात्मक विचार केला पाहिजे, कारण पर्यायाने तुमची कृती सकारात्मक होणार आहे. सो दॅट इज वाय दिस इज इम्पॉर्टंट. या सकारात्मक विचारांचे फायदे पण आहेत बरं का, ते मी तुम्हाला दाखवतो आता पुढच्या स्लाइडमध्ये. या सकारात्मक विचारांचे फायदे काय आहेत. मेंटल बेनिफिट्स आणि फिजिकल बेनिफिट्स असे दोन प्रकार दाखवलेत मी. मेंटल बेनिफिट्स मध्ये यू बिकेम मोर क्रिएटिव्ह, सर्जनशीलता ज्याला मराठीत म्हणतात. समस्या निराकरण कौशल्य, खूप अवघड शब्द आहे, इंग्लिशमध्ये पटकन लक्षात येईल. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स वाढतात आपली. थिंकिंग क्लिअरर होतं आपलं, सुस्पष्ट विचार करण्याची क्षमता वाढते. आपले मूड स्विंग्स कमी होतात, मनाचा समतोल प्राप्त होतो, आपल्याला समस्यांना तोंड देण्याची क्षमता वाढते आणि डिप्रेशन कमी होऊ शकतं. हे आपल्याला मिळणारे मेंटल बेनिफिट्स आहेत. आणि फिजिकल बेनिफिट्स आपण मागच्या खूप पार्ट्स मध्ये बघितलं, स्ट्रेसमुळे काय काय होतं. एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी या फिजिकल बेनिफिट्स मध्ये येतात. माणसाला सगळ्या गोष्टींची खात्री हवी असते, नाहीतर अगेन आय रिक्वेस्ट, मला मेसेज पूर्ण बघता येत नाही इथे. आय रिक्वेस्ट इफ यू कॅन जस्ट स्पीक आउट आफ्टर दिस. आपलं आयुर्मान वाढतं, हृदयविकाराचा धोका कमी होतो, शारीरिक स्वास्थ्य उत्तम होतं. हे जे छोटे मोठे आजार असतात, सर्दी खोकला पडसं, याच्यावर नियंत्रण येऊ शकतं. रक्तदाब नियंत्रित राहतो. तणावाचं उत्तम नियोजन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट चांगलं होतं. आणि पेन टॉलरन्स वाढतो, आपली कोपिंग पॉवर वाढते, वेदना सहन करण्याची क्षमता वाढते आपली. तर हे सकारात्मक विचार करण्याचे फायदे आहेत. सकारात्मक वर्तन कसं असू शकेल हे आता आपण बघूया. सिंपल गोष्टी आहेत ज्या आपण डेली वागण्यात करू शकतो. सिंपल स्माइल देणं कुणाला तरी, अभिवादन म्हणजे ग्रीटिंग्स, राम राम, नमस्ते, हॅलो, गुड मॉर्निंग, हाय, हाऊ आर यू, एवढं. शक्य असेल तर मदत करणं. मी शक्य असेल तर म्हणतोय कारण प्रत्येकाला आपल्या जीवनात काही ना काही काम असतं, तो बिझी असतो, पण शक्य असेल तर मदत करणं. आता पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की कपाळावर आठ्या घालून जर एखादी गोष्ट करत असू तर ती सकारात्मक होईल असं मला वाटत नाही. किंवा आपल्या डोळ्यातनं किंवा आपल्या झुकलेल्या खांद्यातनं एखादी गोष्ट जर आपण करत असताना सुद्धा हे जर आपली बॉडी पोश्चर असेल तर समोरच्याला कळतं की इंटेन्शन्स आर नॉट देअर बट बाय फोर्स ही ऑर शी इज डुईंग इट. तर मग सकारात्मक देहबोलीच आपण ठेवू शकलो तर ते जास्त चांगलं होईल. आणि अफर्मेशन्स किंवा पॉझिटिव्ह टॉक, सकारात्मक संभाषण, हे सुद्धा वर्तनाचाच एक भाग येतं. आपण पुढे बघणार आहोत की कशी आपण अफर्मेशन्स करू शकतो. ही मला 2 उदाहरणं इथं द्यावीशी वाटतायत. स्लाइड येईल आता तुमच्या पुढे. क्रॉस कंट्री पळत असताना ना, इथं वाईमध्ये एक क्रॉस कंट्री क्लब आहे. तिथं मी बऱ्याचदा जातो, म्हणजे मी पळत नाही, पण मी आपला जात असतो तिथे. तर एक ट्रिप झालं बहुतेक. तर तिथं मला त्यांच्यातल्या एका रनरनी गोष्ट सांगितली, की म्हणला की आम्ही जेव्हा पळत होतो, तेव्हा माझ्याबरोबरचा एक रनर 2-2.5 किलोमीटर नंतर थांबला. म्हणला आता मला नाही शक्य, आता मी बसतो. तर तो दुसरा रनर त्याला म्हणला, अरे थोडंसंच तर राहिलंय, आलोच आपण, 5 किलोमीटर करायचंय. असं बोलत त्यांनी पळायला सुरुवात केली. आणि जेव्हा ते पळत गेले तेव्हा त्यांच्या लक्षात हे नाही आलं की त्यांनी ऑलमोस्ट 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. इट वॉज पॉझिटिव्ह बिहेवियर.
दुसरं उदाहरण एक आहे, मी जो IIM ट्रेनिंग करत होतो, तेव्हा माझी जी कंपनी होती, म्हणजे ट्रेनिंग कंपनी, त्याला जेसोर कंपनी म्हणून नाव होतं, जेसोर. आम्हाला कमांडो कंपनी म्हणायचे आणि आम्ही फक्त चांगले होतो पाळण्यात. तर आमचा ब्लॅक टी शर्ट असायचा. तर क्रॉस कंट्री जेव्हा असायची आमची, तेव्हा आमचा एकच नियम होता, की समोर जर काळा टी शर्ट दिसला, तर त्याला ओव्हरटेक करायचं आणि त्याच्या पाठीवर हात मारून म्हणायचं, "जेसोर." की तो जो पाळणारा आहे, त्याला कळतं की मला एका जेसोरियननी ओव्हरटेक केलंय. मला एका जेसोरच्या माणसाने ओव्हरटेक केलंय आणि मग तो परत माझ्या मागे धावायचा, की आता याला मला ओव्हरटेक केलं पाहिजे. एक जेसोरियन दुसऱ्या जेसोरियनला ओव्हरटेक करतो. दॅट इज द अचीव्हमेंट. हे आम्ही फार फॉलो करायचो. तसाच एक दुसरा किस्सा आहे पॉझिटिव्ह बिहेवियरचा. आता मागच्या उदाहरण जसं मी तुम्हाला सांगितलं, की आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत होतो आणि पुढे सरकत होतो. एक इव्हान अनाया हा स्पेनचा लाँग डिस्टन्स रनर होता. स्पेनमध्ये मॅरेथॉन चालू होती आणि त्याच्या पुढं अबेल मुटाया हा इथिओपियाचा अगेन क्रॉस कंट्री रनर पडत होता. तो पहिला होता. तो फर्स्ट पोझिशनमध्ये होता आणि डिस्टन्स दोघांच्यात होतं. एक 25-30 मीटरचं डिस्टन्स होतं. अबेल मुटायाला वाटलं, की त्यांनी फिनिश लाईन क्रॉस केली. म्हणून तो थांबला. आणि ही जो फोटो दिसतोय, तो अबेल मुटायाचा फोटो आहे. तो स्वतःला असा शाबासकी देतोय, की येस मी जिंकलोय. आणि इव्हान अनायाला माहिती होतं, की फिनिशिंग लाईन अजून पुढं आहे. पण इव्हान अनायानी त्याला क्रॉस केलं नाही. त्यांनी अबेल मुटायाला सांगितलं, "तू थांबलायस, फिनिश लाईन अजून पुढं आहे." इव्हान त्याला क्रॉस करून पुढे जाऊन पहिला नंबर घेऊ शकला असता. पण त्यांनी ते नाही केलं. कारण त्याला माहिती होतं, की मुटाया हा ॲक्चुअली पहिला आहे. फक्त तो गैरसमजुतीमुळे थांबलाय. त्यांनी त्याला पुढे ढकललं, त्याला क्रॉस करायला लावलं आणि तो दुसऱ्या पोझिशनवर राहिला. धिस इज आय कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह बिहेवियर. यातनं इव्हान आणायला जो काही आनंद मिळाला असेल, तो वन कॅन इमॅजिन. आय डोंट हॅव टू एक्सप्लेन. आता सकारात्मक संभाषण. मी तुम्हाला इथं एक छोटंसं तुमचं पार्टिसिपेशन मागणार आहे याच्यात बरं का. एक उदाहरण तुम्हाला मी देतो. एक वडील आपल्या मुलाला सांगतायत, "इफ यू डू नॉट स्टडी, यू विल एंड अप लाइक हिम." आता हे पॉझिटिव्ह बोलणं नाहीये. पण हे मात्र पॉझिटिव्ह बोलणं आहे, की इफ यू स्टडी वेल, यू विल बी एबल टू मेक अ बेटर वर्ल्ड फॉर हिम. आता मी अशी काही उदाहरणं तुम्हाला दाखवणार आहे बरं का चित्र. तुम्ही अनम्यूट करून तुमच्या मनात पहिला विचार काय येतोय ते मला सांगायचं आहे. ठीक आहे? एनीबडी. इट्स ओपन. ओपन फोरम आहे. आणि यात चूक बरोबर काही नाहीये. आणि कायम घडणारी घटना आहे. आपल्या मनात पहिला विचार काय येतोय? किंवा असं समजा, की हा तुमचा मुलगा आहे, भाऊ आहे धाकटा किंवा तुमचा रिलेशन मधला आहे. ती लहानपणी आता तर जेव्हा पहिला विचार काय? लहानपणी संगोपन काय? करताना लहानपणी म्हणजे मुलांचं संगोपन हां. करतानाच आपण कळत नकळतपणे असं बोलतो त्यांना, की "अरे पडशील, अरे भाजेल, अरे हे होईल." त्याच्याऐवजी आपण त्यांना असं सांगत नाही, एक्झॅक्टली. हे की बघ, हे बघ, हे बघ. "सावकाश जा." जगन्नाथ सर हे हो. बघ, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. नाही, नाही हं. सावकाश नाही, सावकाश नाही. दॅट इज त्याची नॉट काळजी घे, अफर्मेशन. व्यवस्थित पहिलं कर. वाक्य हे असतं, की धडपडलास ना, कुणी सांगितले होते नसते उपद्रवी. करेक्ट, करेक्ट. बरोबर. हे जनरली पहिलं वाक्य असतं. हाऊ कॅन वी बी पॉझिटिव्ह? आपण त्याला शिकवू शकतो, की "बुवा तू असं अशी सायकल हां, चालव." आहे. किंवा हे बघा, हे असं बघा. कर. शाबास. आता खऱ्या अर्थाने सायकल शिकलास बघ तू. धडपडल्याशिवाय सायकल शिकता येतच नाही मुळी.
सो किंवा दिस इज पॉझिटिव्ह अफर्मेशन. जसं एडिसनचं सांगतात की त्यांनी 1000 वेळा ते असफल प्रयत्न केले. तो म्हणायचा की नाही, हा, मी 1000 येस, गोष्टी शिकलो एक्झॅक्टली. की कसं बनवलं जात नाही. तर हे तसंच आहे की अशी सायकल हा, चालवली जात येस, नाही हे तुला शिकता. एक्झॅक्टली. हा, पण पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण कशी देत नाही हे मी दाखवतोय. नेक्स्ट. नाही, याच्यात मी आणखीन एक ऍड करू इच्छितो, परवानगी असेल तुमची तर, की हा, खूपदा आपण असं घरून निघतो आणि आपल्याला पोचायचं असतं ऑफिसला म्हणा किंवा कुठेही कार्यक्रमाला, आणि आपल्या सतत डोक्यामध्ये आपण बोलत म्हणजे विचार असतो तो आपण बोलत असतो की मला उशिरा नाही जायचं, उशिरा नाही जायचं. त्याच्याऐवजी आपण तोच विचार असा जर मांडला की मला वेळेत पोचायचं, तर यांनी सुद्धा खूप फरक हा, पडतो. हे मी एक्झॅक्टली. स्वतः अनुभव घेतलाय यू मी गॉट इट. यातून. यू गॉट दॅट पॉइंट एक्झॅक्टली. मी फक्त हेच दाखवायचा प्रयत्न करतोय, कारण जनरली आपले पहिले उद्गार हे असतात जे मी दाखवतोय. नुसतं बर्फात खेळायचं सोडून स्कीइंग करायला कोणी सांगितलं होतं? हे पहिले उद्गार असतात. जर आपण नीट बोलू शकलो किंवा पॉझिटिव्ह बोलू शकलो तर आपण हे बोलू शकतो, अरे वा, जमतंय की, थोडा अजून बॅलन्स केलास की छान जमेल. सिमिलरली झाडावर चढू नको सांगितलं होतं ना, खरचटलं ना, फक्त नशीब हातपाय नाही मोडला. हे एक कॉमन वाक्य बऱ्याच लोकांकडनं हे ऐकलं गेलं असेल. Whereas it can be said like this. अरे लेका, बारीक फांदीवर लटकला तर पडणारच ना फांदी तुटून. महत्वाचा धडा मिळाला ना आता. आधार कधीही कमजोर असता कामा नये. आता जरा मजबूत फांदी शोध बरं. मेक हिम डू इट अगेन. ओके. मी लहान बोलू? मुलं काहीतरी करायची इच्छा ठेवतात. हा हा, प्लीज प्लीज. ओके. म्हणजे असं पण त्याला एनकरेज करता येऊ शकतं की अरे वा, वेल ट्राईड, कम ऑन, कीप कीप ट्राईंग, यू कॅन डू इट. हो, गीता ताई अगदी बरोबर. फक्त हा आपण हा अजून त्यात पॉझिटिव्ह अफर्मेशन टाकायचंय. आपण त्याला हा अजून पॉझिटिव्हिटी आणायची आहे. कीप ओके. ट्राईंग मध्ये सुद्धा एक प्रकारची निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी आहे आहे. की तू आता फेल ओके झालायस. ओके ओके ओके. हा, आपल्याला त्याला पॉझिटिव्ह म्हणायचंय. अच्छा अच्छा. हा, ओके. सर. आता याच्यामध्ये आणखीन एक गमतीशीर मला सांगता येईल. म्हणजे बऱ्याचदा आपण इंग्लिशमध्ये हा शब्द वापरतो. म्हणजे आता मी आमच्या ऑफिसमध्ये वगैरे सुद्धा असं बघितलंय की एखादा अगदी असा निकम्मा निठल्ला मनुष्य असतो, आपण म्हणतो त्याला गुड फॉर नथिंग असं हा, आपण म्हणतो. तर हो. आमच्याकडे एक जण होता, तो म्हणायचा की गुड फॉर एनिथिंग. म्हणजे असंही बोललं ते थोडस सरकाझम येतं याच्यामध्ये. येस. अरे गुड फॉर एनिथिंग, म्हणजे गुड एनिथिंग. फॉर नथिंग म्हणायच्या ऐवजी गुड फॉर एनिथिंग. एनिथिंग असंही या. तो म्हणायचा. समीर सर, तुम्ही काहीतरी बोलत होतात. हो, याच्यात अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, जे सगळ्यांनी सांगितले. ते एक्झॅक्टली सगळे फॉर्म्युले यूज होऊ शकतात. टर्न बाय टर्न आपण ते फॉर्म्युले यूज करू शकतो. आणि स्माइल ठेवणं खूप जरुरी आहे या सिच्युएशनमध्ये. येस, बिलकुल जर आपण काही बिलकुल. बोललो नाही, नुसतं स्माइल जरी केलं तरी त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे अँगल येस, होऊन जातात आणि माणसाला धीर मिळतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, बिलकुल. आता लहान मुलांना खूप काही करायचा उत्साह असतो, पण आपण त्यांचा उत्साह ना एका झटक्यात मारून टाकतो. म्हणजे आय एम ऑल्सो कल्प्रिट. आय एम रेडी टू ऍग्री. रंगारी काम करायला कोणी सांगितलं होतं? नसते उपद्व्याप करायचे. ठीक आहे. वेरॅज वी कॅन से दिस, अशा कामात कोणाची तरी मदत घ्यावी. ते सगळे रंगवणारे काका एकत्र येऊन काम करतात, एकट्याने नाही. आता जा, लक्ष देऊन बघ ते कसे काम करतात, मग तुला एक भाग देऊ रंगवायला. ही इज इन्क्विजिटिव्ह. त्याला काहीतरी करायची इच्छा आहे, उत्साह आहे, पण आपण त्याचा उत्साह कर्ब करण्यापेक्षा त्याला थोडंसं चॅनलाइज केलं तर जास्त बरं. आता ही सगळी उदाहरणं लहान मुलांची
तसं वाटेल, पण मी आपलं एक जनरलाइज उदाहरण सांगतोय. अगेन दिस इज अ कॉमन लाईन. धडपडलीस ना, वेंधळी कुठली? Whereas we can say, सावकाश, लागलं नाही ना, आपल्याला पाण्यात उडी मारून पोहायचंय, जमिनीवर नाही. हा, चल लवकर तयार हो, आता बटरफ्लाय कसा करतेस बघतो. सो गिव्ह मॉरल एन्करेजमेंट, थोडासा बूस्ट. त्यामुळे मग ते लहानपणी कसं लहान मुलं ज्याला काही कळत नसतं ते पडलं की आपण म्हणतो, हात रे, उंदीर पळाला, उंदीर पळाला. म्हणजे बेसिकली त्याचं लक्ष आपण दुसरीकडे डायव्हर्ट करतो त्या वेदनेपासून. पडणं, लागणं याच्या वेदना कमी असतात विजवी की आपण सगळ्यांसमोर पडलोय, हा एक जो अपमान असतो तो जास्त मोठा असतो. आणि त्यातनं बाहेर यायला तुम्ही जर सकारात्मक संभाषण केलं तर त्यातनं मनुष्य पटकन बाहेर येऊ शकतो. हेच आपण कुठल्या कॉर्पोरेट मीटिंगमध्ये किंवा कंपनी मीटिंगमध्ये रिडिक्यूल केलं कोणाला, तर तो मनुष्य पुन्हा उभं राहणं खूप अवघड असतं. रादर दॅन त्याची चुकी त्याला तिथं सांगण्यापेक्षा, कारण बऱ्याच लोकांना असं रिडिक्यूल करायला आवडतं, मी बघितलंय. ते ऍक्च्युअली एन्जॉय डुईंग दॅट थिंग. दॅट इज नॉट करेक्ट. हा, जगन्नाथ सर बोला. हा, लहान मुलांचं आपण सगळ्यांनी अनुभवलंच असेल की लहान मूल पडलं आणि कोणी त्याला बघितलं नाही तर ते रडत पण नाही. म्हणजे आणि लहान मूल पडलं आणि लोक बघतायत समजा त्याच्याकडे, तर ताबडतोब त्याला ते हे येऊन ते रडायला सुरुवात करतात. हे पण आपल्यातल्या सगळ्यांनी अनुभवलं दॅट असेल. इज समथिंग कॉल्ड सीकिंग ऑफ अट्रॅक्शन. लहान हा, मुलांचा तो स्वभाव असतो. अट्रॅक्शन सीकर असतात ती. इट हॅपन्स. ओके. सिन्स परीक्षांचा सीझन आहे, तर ही लास्ट जी स्लाइड आहे ती, लास्ट स्लाइड म्हणण्यापेक्षा लास्ट जो माझा पॉइंट होता तो हा आहे की फेल, शाबास, छान यश आहे हो, अजून घाल मोबाईल मध्ये डोकं, म्हणजे अजून चांगले मार्क्स मिळतील. टिपिकल लाईन आहे. रादर दॅन दॅट आपण जर हे म्हणलं, विशेष अभ्यास झालेला दिसत नाही या परीक्षेत, काही हरकत नाही, पण आता तुला कळलं ना कुठं मागा पडतोयस, आता त्यावर नीट कॉन्सन्ट्रेट कर. पुढच्या परीक्षेत ए नक्की दिसतोय मला, तुझी केपेबिलिटी आहे ती. अर्थात हे पहिल्याच परीक्षेत असेल तर म्हणतोय मी, अदरवाईज प्रत्येक परीक्षेत हेच घडत असेल तर ह्याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. एनिवेज, हे काही पॉझिटिव्ह टॉक्स, सकारात्मक संभाषणं मला वाटली जी तुमच्याशी शेअर करावी. आता जे मी म्हणतो की टेकअवे काय यातनं, तर हे यातले टेकअवे की आपण आय कीप मेकिंग मिस्टेक असा विचार करण्यापेक्षा मिस्टेक्स हेल्प मी टू लर्न. जसं जगन्नाथ सर म्हणले, एडिसन म्हणला 1000 गोष्टीच्या चुका होत्या, त्यातनं मला कळलं की बल्ब कसा तयार करायचा नाही. म्हणजे मला 1000 मेथड्स कळल्या की बल्ब कसा तयार करायचा नाही. समथिंग सिमिलर. आय वॉन्ट टू गिव्ह अप. कीप गोइंग व्हेन थिंग्स गेट टफ. अगेन समीर सर विल ॲग्री विथ मी. आर्मीत आणि आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये एक म्हण आहे की वेन गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग. सो इट इज समथिंग अकिन टू दिस. दिस इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल. दिस विल टेक टाइम अँड हार्ड वर्क. मे बी वेळ लागेल, याला थोडी मेहनत घ्यायला लागेल, पण होईल. आय कांट डू इट. नो, आय विल ट्रेन माय ब्रेन टू डू इट. मला जमत नाही, नाही, मी ते शिकीन, कसं करायचं ते शिकीन आणि मग मी ते करीन. आय एम नॉट गुड इनफ. हे जनरली पेसिमिस्टिक विचारसरणी असते की मी तेवढा पात्र नाहीये. तर नाही, मी माझ्यावर प्रयत्न करत राहीन, मी अजून काम करीन, मी शिकीन, जोपर्यंत मी त्या पात्रतेवर पोहोचत नाही. आणि आय एम ऑलवेज अ फेल्युअर. ठीक आहे, फेल्युअर हॅपन्स. इट इज इम्पॉर्टंट टू लर्न फ्रॉम इट. हे काही
थिंकिंग आहेत जी आपण बदलू शकलो तर आपण सकारात्मकतेकडे वेगानं जाऊ असं मला वाटतं. सिमिलरली स्वतःसाठी जर काही पॉझिटिव्ह टॉक्स करता आले तर हे पॉझिटिव्ह टॉक्स जर आपण करू शकलो की माझा माझ्यावर विश्वास आहे, मला आनंदी राहण्याचा हक्क आहे, मी सशक्त आणि कार्यक्षम आहे, मी उद्दिष्ट साध्य करू शकतो किंवा शकते. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आय कॅन अचीव माय गोल्स. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सगळ्यात महत्वाचं, आपल्याला कॉंग्रॅच्युलेट करत राहा. माझ्या प्रगतीवर मला अभिमान आहे. आय एम हॅपी विथ माय प्रोग्रेस. आय एम प्राऊड ऑफ माय प्रोग्रेस. हे फार जरुरी आहे. दिस इज अ मोराल बूस्टर फॉर सेल्फ. तर हे 5 टेकअवे पॉझिटिव्ह सेल्फ टॉकचे, सकारात्मक सेल्फ टॉक जर आपण करू शकलो सकाळी उठून तर या गोष्टी आपल्याला बऱ्याच चांगला रिझल्ट देऊ शकतील. ओके. With this, I come to end of today's session.